नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहोत. मराठीला सुरुवात करणार आहोत असं म्हणा. तर मराठीची जर तुम्ही अनुक्रमणिका पाहिले का सर्वांनी अनुक्रमणिका? पुस्तकं सर्वांच्याकडे असतील अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये बघा 4 विभाग आहेत. बघितले तुम्ही 4 विभाग? त्या 4 विभागामध्ये पहिला जो विभाग आहे, आज आपण पहिल्या विभागाला सुरुवात करणार आहोत आणि त्यातली पहिली कविता आहे. दुसरा लेसन आहे बोलतो मराठी. तिसराही लेसन आहे आजी कुटुंबाचं आगळ म्हणून लेसन आहे. नंतर उत्तम लक्षण नावाचा एक लेसन आहे. बघितले असेल तुम्ही, लेसन नाही ती कविता आहे. पाहिले असेल अनुक्रमणिका तर तुमच्या लक्षात असली पाहिजे. सर्वांना किमान अनुक्रमणिका माहीत असणं गरजेचं आहे. उत्तम लक्षण हे संतकाव्यापैकी संत रामदासांचं एक संतकाव्य किंवा कविता म्हणा. नंतर अतिशय सुंदर असा वसंत हृदय चैत्र नावाचा एक लेसन दुर्गा भागवतांचा आहे. मग आहे स्थूल वाचन गिरिजा कीर यांचं बाल साहित्यकार. असा हा पहिला विभाग आहे. आता विभागावर मी काही जास्त अनुक्रमणिकेवर सांगत बसत नाही. आज आपण जय जय हे भारत देशा ही पहिली कविता पाहणार आहोत. आता ही कविता पाहण्या अगोदर आपण थोडासा कवीचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा कविता वाचायला घ्याल तेव्हा परिचयासहित वाचायचे आहे. कारण परिचयावरती 2 मार्काचे प्रश्न, छोट्या कृत्या विचारल्या जातात. हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. माहिती आहे ना सर्वांना? ही मंगेश पाडगावकर यांची कविता आहे. बघा, हे लेक्चर जे आहे जय जय हे भारत देशा हे मराठीचं पहिलं लेक्चर आहे, पहिली कविता आहे आणि ती आज आपण शिकणार आहोत. तर शिकत असताना कविता शिकण्याचा एक नियम अगोदर तुम्हाला सांगतो, तो नीट ध्यानात घ्यायचा सर्वांनी. तो नियम असा आहे की कविता शिकत असताना आणि शिकवत असताना कविता शिकण्यासाठी कवितेकडे नीट लक्ष द्यायला लागतं. नीट या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो. तन मन धन. तन मन धनानं कवितेकडे जेव्हा आपण आकर्षित होतो तेव्हा ती कविता आपणाला कळते, समजते. आपण त्या कवितेला जाणायला लागतो. शब्द शब्द त्यातले समजत जातात आणि मग पुन्हा काही करायची गरज नसते. म्हणजे शिकवत असताना जर आपण नीट लक्ष दिलं तर आपलं बरंचसं काम हे इकडेच होऊन जातं. म्हणजे पुन्हा फार वर्क करायची गरज नसते, फार काम करायची गरज नसते. आणि त्यामुळं कवितेकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वांचं लक्ष शेवटपर्यंत माझ्याकडे असेल अशी अपेक्षा आहे. आणि हे लेक्चर नसून हे इंटरॅक्शन आहे. इंटरॅक्शन कळतं तुम्हाला, म्हणजे संवाद म्हणतो आपण. मी काही प्रश्न विचारणार, तुम्हाला पटापट उत्तरं देता आली पाहिजेत, एवढं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. तर जय जय हे भारत देशा मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे. गीत म्हटलं की गेयता आली. गेयता म्हणजे जी कविता गाण्यासारखी असते ना त्या कवितेला गेय कविता असं म्हणतात. काय म्हणायचं बाळांनो? गेय कविता. गेय कविता म्हणजे काय रे? गेय कविता म्हणजे जी कविता गाता येते, म्हणजे त्याला तालासुरात म्हणता येते. कवी मंगेश पाडगावकरांनी अनेक कविता, अनेक गीतं लिहिलेली आहेत. ती अजरामर आहेत आणि अनेक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, मराठी पिक्चरमध्ये सुद्धा ती तुम्ही ऐकता. आपणाला माहीत नसतं की हे मंगेश पाडगावकरांची गीतं आहेत. अतिशय प्रतीती यश, म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना एक मोठं यश संपादन करणारे असे हे लेखक कवी आहेत. त्यांचा कालावधी 1929 ते 2015 असा हा कालावधी आहे. मंगेश पाडगावकर हे 60च्या शतकामध्ये, म्हणजे साठोत्तरीत म्हणतात त्याला, 60च्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाचे
आणि अतिशय लोकप्रिय असे कवी होऊन गेलेले आहेत. 60चं जे दशक होतं, 60ओत्तरी जी होती, ह्या दशकामध्ये, या 10 वर्षामध्ये त्यांनी अजरामर अशी गीतं लिहिलेली आहेत. अतिशय प्रसिद्ध, अतिशय प्रतिथयश आणि अतिशय लोकप्रिय, अत्यंत महत्त्वाचे साहित्यातील हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अशा या व्यक्तिमत्वानं लिहिलेलं हे गीत आहे, जय जय हे भारत देशा. काय नाव आहे सांगा बघू. हां, जय जय हे भारत देशा. आता बघा, त्यांचा परिचय झाल्यानंतर मी त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये सांगतो. जास्त सांगत नाही, 3च वैशिष्ट्ये सांगतो, ती ध्यानात ठेवायची. एक, त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य जे आहे, त्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य येतं, त्यांच्या रचना या वृत्तामध्ये, वृत्तबद्ध म्हणतात त्याला, वृत्तामध्ये बसणाऱ्या असतात. म्हणजे मात्रा वगैरे. आता वृत्त काय असतात हे तुम्हाला थोडीफार कल्पना असेल. वृत्तबद्ध रचना हे त्यांच्या काव्याचं एक वैशिष्ट्य आहे. एक वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य बघितलं तुम्ही, त्यांच्या काव्यामध्ये वापरले गेलेले शब्द आणि त्या शब्दावरचं प्रभुत्व हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्या काव्याचं ते वैशिष्ट्य आहे, शब्दावरील प्रभुत्व. म्हणजे कोणता शब्द कुठे वापरावा, गेयता कशी निर्माण करावी, यमक कसे जुळवावेत आणि कोणता शब्द अर्थपूर्ण असा शब्द या कवितेत वापरला गेला पाहिजे, यांची जी संवेदना आहे त्याला म्हणतात शब्दावरील प्रभुत्व. हे दुसरं वैशिष्ट्य होतं. म्हणजे वृत्तबद्ध रचना, शब्दावरील प्रभुत्व. आणि तिसरं वैशिष्ट्य मी अगोदरच सांगितले, ते आहे गेयता. म्हणजे त्यांच्या कविता, जास्तीत जास्त कविता गाता येतात. त्याला गेय कविता असं म्हणतात. कवितेच्या या साहित्याच्या वैशिष्ट्याला गेयता असं म्हटलं जातं. अशी या काव्यरचनेची काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात आलं का बाळांनो? 3 वैशिष्ट्य मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो. एक होतं वृत्तबद्ध रचना. काय होतं? वृत्तबद्ध रचना. दुसरं आहे शब्दावरील प्रभुत्व. बघा, तुम्ही व्हिडिओ चालू, सर्वांनी अगोदर व्हिडिओ चालू ठेवा. मला कळलं पाहिजे ना तुम्ही काय करताय, काय ऐकताय, काय नाही. तुमच्या सर्वांचे व्हिडिओ बंद आहेत, ते अगोदर चालू करायचे. सर्वांनी केले व्हिडिओ पटापट चालू करायचे. आणि ऑडिओ जरी चालू नसला समजा तुमचा, तरी उत्तर द्यायला काय हरकत नाही. आपल्या याच्यात आलं पाहिजे, सारं नॉलेजमध्ये ते आलं पाहिजे. सर्वांनी ऑडिओ चालू ठेवायचे, व्हिडिओ चालू ठेवायचे, ऑडिओ बंद ठेवायचे फक्त. आणि काही लाजायचं नाही. बघा, मी सुद्धा 10 बाय 10च्या घरामध्ये राहतो. त्यामुळं आपल्या घरामध्ये काय ज्या हालचाली होतील, तुम्हाला असे काय लाज वाटत असेल, मागं काय अडकवलेलं आहे, मागं काय दिसतंय, काय नाही, तुमच्यासारखीच परिस्थिती आमची असते. आमच्याही घरात तसंच गबाळ पडलेलं असतं. साऱ्या गोष्टी सेम असतात. त्यामुळे तुम्ही काही चिंता करायला नाही, सरळ व्हिडिओ चालू ठेवायचा. म्हणजे इंटरॅक्शन होतं. तुम्ही काय करताय, काय नाही, मी काय सांगतोय ते तुम्हाला कळतंय की नाही हे मला समजतंय. मला जर हे समजलं तर निश्चितच मी अजून चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. चला, सर्वांनी व्हिडिओ चालू केले असतील अशी अपेक्षा आहे. 3 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली. एक वैशिष्ट्य होतं, हे जे मंगेश पाडगावकर कवी आहेत, हे प्रतिथयश आहेत, 60ओत्तरीत महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे वृत्तबद्ध शब्दरचना, वृत्तबद्ध रचना. दुसरं वैशिष्ट्य आहे शब्दावरील प्रभुत्व. आणि तिसरं आहे गेयता. गेयता म्हणजे काय कळतं तुम्हाला? यमक जुळू नये म्हणायचं त्याला. म्हणजे गाता येणं, सहज गाता येण्यासारखे शब्द त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतात. अशा पद्धतीची अनेक वैशिष्ट्य असणारी ही काव्यरचना आपणाला आज दिलेली आहे. त्यांच्या काही रचना तरी निसर्ग वर्णन करणाऱ्या जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की मंगेश पाडगावकरांची जी प्रतिभा आहे ती अनन्यसाधारण आहे. इतर कवी, इतर लेखक, इतर साहित्य यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं पण त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतं. प्रेमविषयक कविता लिहिलेल्या आहेत, निसर्गविषयक कविता लिहिलेल्या आहेत, निसर्ग वर्णन आलेले आहेत, भावपूर्ण अशा कविता लिहिलेल्या आहेत. आणि या सर्व प्रकारच्या कवितांनी म्हणजे प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या या श्रोत्यांच्या मनावरती दीर्घकाळ अधिराज्य केलेलं आहे. काय केलेलं आहे? दीर्घकाळ असं अधिराज्य केलेलं आहे.
म्हणजे जो ऐकणारा त्यांचा श्रोता वर्ग आहे, प्रेक्षक आहे, त्यांच्या मनावरती अधिराज्य करणारे हे कवी आहेत. आजही आपणाला प्रेक्षकांच्या मनावरती त्यांच्या लेखनाचा ठसा आपणाला अत्यंत प्रभावीपणे पडलेला दिसतो. असेही प्रतियश अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक आहेत. समजलं. अतिशय उपरोधिकपणे राजकीय आशय मांडणारे हे कवी आहेत. नंतर सत्ताधारी आणि त्यांच्या संपर्कातील सर्व विशिष्ट वर्ग जे आहे, सत्ताधारी म्हणजे राजकारण आणि राजकारण्याच्या संपर्कात असणारा विशिष्ट वर्ग, या वर्गांच्याकडून माणसाला झालेला त्रास, मध्यमवर्गीय आलेली लाचारी मध्यमवर्गीय लोकांच्यामध्ये आणि त्याचबरोबर दांभिकता यांच्याबाबत सुद्धा मंगेश पाडगावकरांनी अतिशय प्रभावीपणे समाजामध्ये वेगवेगळे विषय मांडलेले आपणाला दिसतात. आता जर आपण साहित्याकडे वळलो, म्हणजे मंगेश पाडगावकर यांची वैशिष्ट्ये, त्यांचं साहित्य, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, आणि मग आपण थोडंसं त्यांच्या साहित्याने काय काय साहित्य लिहिलेलं आहे. बघा, कविता संग्रह जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला वाचत असताना त्या परिचयामध्ये दिलेल्या कविता संग्रहापैकी किमान 4 कविता संग्रह सांगता आले पाहिजेत. धारा नृत्य नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे. काय नाव आहे त्याचं? ॲक्च्युली धारा नृत्य नावाचा त्यांचा कविता संग्रह हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेला हा पहिला कविता संग्रह आहे. नंतर जिप्सी नावाचा कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. नंतर छोरी नावाचा अतिशय प्रसिद्ध असा दुसरा एक कविता संग्रह आहे. नंतर शर्मिष्ठा, नंतर विदूषक, अजून उत्सव, असे काही मोजके तरी, किंवा वात्रटिका, मीरा, सलाम, गझल, किती सांगू तुम्हाला मी. अनेक असे कविता संग्रह त्यांनी निर्माण केलेले आहेत. मी सांगितलं ना, अनेक गीतं, अनेक कविता, आणि या साऱ्या गेय कविता त्यांनी लिहिलेल्या आपल्याला दिसतात. आता बघा, काही बालगीतसंग्रह सुद्धा लिहिलेले आहेत. तुमच्या परिचयाचं एक गाणं तुम्हाला आठवत असेल, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, माहिती आहे तुम्हाला? हे कुणाचं गीत आहे माहिती आहे? मंगेश पाडगावकर यांनी अतिशय प्रभावी शब्दांमध्ये आणि बालमित्रांच्या म्हणजे लहान मुलांच्या मनावरती अतिशय प्रभाव टाकणारं, अधिराज्य गाजवणारं हे गीत, ज्याचं नाव आहे सांग सांग भोलानाथ. अशा अनेक बालकवितासुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. ललित लेखसंग्रहसुद्धा, निंबोनीच्या झाडामागे हा बालकविता संग्रह त्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यातले एक गीत तुम्हाला माहीत असेल, निंबोनीच्या झाडामागे पुढे काय, चंद्र झोप लागे बाई, आहे माहीत आहे तुम्हाला? हे ऐकलं आहे कधी तुम्ही? हां, तर अशा अनेक अजरामर गीतं लिहिलेले एक प्रतितेश कवीत, अत्यंत महत्त्वाचे साहित्य शिकताना, मराठी शिकताना खास करून साहित्याबद्दल आणि साहित्यिकांबद्दल माहीत असणं, त्यांचं साहित्य आपण थोड्याफार प्रमाणात का असेना जाणणं, आणि त्या साहित्याचं संस्कार आपण स्वतःहून आपल्यावर करून घेणं. कळतंय सर्वांना मी काय म्हणालो? बघा, त्या प्रश्न उत्तरांच्या पेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जे साहित्य शिकतो ते साहित्य, त्या साहित्यातून आपणाला मिळणारा संस्कार आणि त्या साहित्याबद्दल आपणाला असणारी जाण ही आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. एक एक विचारच आपणाला आपलं आयुष्य बनवण्यासाठी अशा स्टेप बनतात त्या विचारापासून. म्हणजे आपल्या आयुष्याच्या ज्या पायऱ्या म्हणतो ना आपण, यशाकडे मार्गक्रमण करीत असताना किंवा आपल्या आयुष्याची एक एक पायरी आपण चढत असताना या विचारांची अत्यंत गरज असते आपणाला. ललित लेख संग्रहामध्ये तुम्हाला लिंबोनीच्या झाडामागे हा ललित लेख संग्रह पाहायला मिळेल. बोरकरांच्या कविता संहिता ही त्यांच्या अनेक संपादनं ही सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. परिचय जर तुम्ही नीट वाचला तर निश्चित तुम्हाला काय समजेल, हा अर्थसारा समजेल. आता आपण आशयाकडे वळूया. हे झालं कवितेच्या लेखकाबद्दल, साहित्याबद्दल, साहित्याच्या वैशिष्ट्याबद्दल आणि कवीबद्दल त्यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला सांगितला. आता आपण थोडंसं आशयाकडे वळूया. म्हणजे कवितेचा आशय काय आहे ना, हे एकदा का आपण असं डोक्यात घेतलं ना, म्हणजे आपला आशय लक्षात आला ना, मग कविता शिकायला कवितेत फक्त उदाहरणं दिलेले आहेत. कवीला या कवितेतून, या गीतातून तुमच्यावरती काय संस्कार करायचे आहे, मुलांना काय सांगायचं आहे, हे ज्याला समजेल, म्हणजे हे जे समजून घेईल त्याला कविता शिकायला काही अडचण येणार नाही. ओके, तर आता आपण आशयाकडे वळणार. आशय काय आहे बघा, ही जी कविता आहे
ज्या कवितेचं नाव आहे जय जय हे भारत देशा. ही कविता गीतपुष्पांचा फुलोरा गीतपुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेला आहे. कळतंय सर्वांना? सर्वजण ऐकताय नीट? कविता नीट ऐकायची, व्यवस्थित ऐकायची. एकदा कविता ऐकली ना पुन्हा ती करायची गरज लागली नाही पाहिजे. वाचून कविता नुसती अशा पाठ झाल्या पाहिजेत, जिभेच्या शेंड्यावरती पाहिजेत आणि त्याचा सार जो आहे, आशय जो आहे, तो आशय आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे दीर्घकाळ. मग त्या कवितेतून होणारे संस्कार आपलं आयुष्य घडवत असतात. असं नुसतं व्हिडिओ पाहिल्यासारखं मोबाईल पुढे घेऊन बसणं आणि सर आपलं सांगतायत आपण इकडं तिकडं पाहतोय असं नाही. इंटरॅक्शन झालं पाहिजे. जर नाही कळालं तर हात वर करायचा, मला विचारायचं, किंवा शेवटी एखादी शंका जर असेल पेन्सिलनं लिहून ठेवायची आणि मला विचारायची. काहीही असू दे, समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. या काव्यसंग्रहातून म्हणजे गीतपुष्पांचा फुलोरा हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातून घेतलेलं हे गीत आहे. आता बघा, आता एक गोष्ट तुम्हाला समजली, गीतपुष्पांचा फुलोरा हे लक्षात ठेवायचं, त्यातून घेतलेलं हे गीत. आता या गीतातून तुम्हाला कवीला काय सांगायचं आहे, म्हणजे कवी काय काय सांगू इच्छितात तुम्हाला? देशप्रेम, देशाभिमान, शौर्य आणि चारित्र्य. मी काय सांगितलं कळालं तुम्हाला? 4 गोष्टी सांगितल्या बघा, 4 गोष्टी. एक सांगितलं, म्हणा माझ्या मागे, देशप्रेम, देशाभिमान, शौर्य, चारित्र्य. समजलं? म्हणजे समाजामध्ये कवी मंगेश पाडगावकर अशी अपेक्षा ठेवतात की ही माझी कविता किंवा हे माझं गीत जेव्हा मुलं ऐकतील, शिकतील, तेव्हा त्या मुलांच्यामध्ये देशप्रेम तयार होईल, त्या मुलांच्यामध्ये देशाभिमान तयार होईल, त्या मुलांच्यामध्ये देशभक्ती तयार होईल आणि ती मुलं चारित्र्य संपन्न नागरिक म्हणून या समाजामध्ये वावरतील. कळलं का तुम्हाला बाळांनो? या समाजामध्ये चारित्र्य संपन्न अशी मुलं त्यांना तयार करायचे, देशाभिमान असणारी, देशप्रेम असणारी, देशभक्ती असणारी. आता मी 4 गुण सांगितले जे कवीला. दाभोळकर लक्ष आहे का तुझ्याकडे? तुझं आर्या लक्ष आहे का? बघा, कवीला 4 गुण, उत्तम गुण तुमच्यापर्यंत पोचवायचे. मुलांच्यावरती या उत्तम गुणांचा संस्कार करायचा आहे. ते गुण मी तुम्हाला सांगतोय, ते गुण नीट ध्यानात घ्या. माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणा, कवी मंगेश पाडगावकरांना मुलांच्यावरती कोणता संस्कार करायचा आहे या कवितेतून, या गीतातून? एक संस्कार आहे देशप्रेम, दुसरा संस्कार आहे देशाभिमान, तिसरा संस्कार आहे शौर्य, म्हणजे शौर्यवान समाज, शौर्य निर्माण करायचं या समाजामध्ये, या मुलांच्यामध्ये. आणि उद्याची ही जी मुलं आहेत, एक आदर्श नागरिक, चारित्र्य संपन्न नागरिक म्हणून वावरली पाहिजेत, असं चारित्र्य संपन्न समाज घडवण्यासाठी लिहिलेलं हे गीत आहे. कळलं काय सर्वांना? नक्की कळतंय का बाळांनो? 4 गुण सांगितले बघा. हे गुण मी जे आत्ता माहिती सांगतोय ना, ते तुम्हाला गायडात वगैरे मिळणार नाही बाळांनो. तुम्हाला काव्य सौंदर्य, रसग्रहण, आशय हे प्रश्न लिहिताना हे अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतोय. तुम्ही नीट ऐकायचे. मी नियम सांगितला कविता शिकवण्याचा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, कविता शिकण्याचा एकच नियम, कविता नीट ऐकायची, नीट, टला ट. कळलं? सर्वांना कळलं? मी 4 गुण सांगितले. एक देशप्रेम सांगितला, दुसरा देशाभिमान सांगितला, तिसरं देशभक्ती सांगितलं, चौथं शौर्य सांगितलं. अजून एक सांगतो, शौर्य झाल्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला, चारित्र्य संपन्न मुलं घडावीत, शौर्यवान मुलं घडावीत, देशाभिमान असणारी मुलं घडावीत, देशप्रेम असणारी मुलं घडावीत आणि देशभक्ती निर्माण करावी या समाजामध्ये, असा उदात्त हेतू ठेवून लिहिलेलं हे गीत आहे. उदात्त दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला आहे. देशभक्तीनं भारलेलं असं हे गीत आहे. समजलं? तुम्ही वाचलं ना, तर हे जे गीत आहे हे देशभक्तीनं भारलेलं गीत आहे. आणि त्यामध्ये म्हणजे आपल्या भारतासारख्या देशामध्ये विविधतेत असलेली जी एकता आहे, ती एकता प्रकर्षाने, एकात्मता ज्याला म्हणतात, आणि त्या एकात्मतेचं दर्शन या स्फूर्तीपर गीतामधून समाजापुढे, मुलांच्या पुढे त्यांना मांडायचं आहे. म्हणजे भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे,
आणि त्या विविधतेमध्ये सुद्धा एकात्मता कशी आहे, ही एकात्मता भारतासारख्या खंडप्राय आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशानं कशी जपलेली आहे, हे या स्फूर्तिगीतातून कवीला मांडायचं आहे. आता आपण या कवितेतले काही शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आशय कळाला तुम्हाला. बघा पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगतो. आशय फार महत्त्वाचा असतो. तो डोक्यात एकदा घुसला ना, काव्य सौंदर्य, रस सौंदर्य, आशय लिहिणं काही अवघड जात नाही. कोणताही प्रश्न तुम्ही सहज लिहू शकता. कवितेचा अर्थ जो असतो ना, भावार्थ ज्याला म्हणतात, तो भावार्थ आपण पाहतच असतो, वाचत असतो, त्यामुळे कळतं ते, उदाहरणं कळतात. पण आशय समजणं, बघा कवीला तुमच्यावरती कोणते संस्कार करायचे आहेत. मी चार नाही 5 सांगितले. एक सांगितला देशभक्ती, देशप्रेम, देशाभिमान, नंतर शौर्य आणि चारित्र्य. चारित्र्य संपन्न मुलं घडली पाहिजेत असा उदात्त दृष्टिकोन आहे. आणि भारतामध्ये विविधता आहे, त्या विविधतेतले एकात्मता जी आहे, ती एकात्मता तुमच्या समोर मांडायची आहे. एवढं जरी तुम्हाला लिहिता आलं ना, तर ही प्रस्तावना अतिशय सुंदर ती उत्तराची तयार होते. हा त्याचा आशय आहे. आता आपण थोडंसं या कवितेत आलेले काही शब्द आहेत बघा. आता हे जे शब्द आहेत ना, ते तुम्हाला थोडेसे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात एक शब्द आहे बघा, पहिला जर तुम्ही वाचला असेल, तुमच्याकडे सर्वांच्याकडे पुस्तकं आहेत की नाही मला कल्पना नाही आहे, पण असली पाहिजेत. आता बघा पहिला पॅरेग्राफ असा आहे, तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. त्यात बघा तपोवन आणि उपनिषद हे 2 शब्द आलेले आहेत. आता त्या 2 शब्दांची मी तुम्हाला फोड सांगतो. ती ज्याला कळेल ना, त्याला अख्खी कविता कळेल आणि त्याला बरंच काय असंच लिहिता येईल स्वतः. बघा स्वतः लिहिणं, क्रिएशन करणं, म्हणजे ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो ना, सृजनशीलता, म्हणजे नवीन काहीतरी आपण आपलं. जरुरी नाही बरं का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गायडातूनच लिहिलं पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सरांनी सांगितले तसंच लिहिलं पाहिजे. माझी काहीतरी प्रतिभा आहे ना, मी विद्यार्थी आहे, मी 15-16 वर्ष काही ना काहीतरी अभ्यास करतोय. अनेक शब्द माझ्या समोरून गेलेले आहेत, अनेक वाक्यप्रकार मी पाहिलेले आहेत, अनेक जणांची व्याख्यानं, भाषणं आणि अनेक सरांची लेक्चर ऐकलेले आहेत. मराठी मी पहिलीपासून शिकत आलो आहे आणि मला 4 वाक्य लिहिता येत नाहीत. हे काय कळतंय ना मला काय म्हणायचं आहे. म्हणजे आपणाला सहज 4 वाक्य लिहिता आली पाहिजे. मग काय माहीत आहे, त्यातले काही शब्द असतात, त्या शब्दांची फोड आपल्याला माहीत पाहिजे. आता पहिला शब्द मी तुम्हाला सांगतो, पहिल्याच ओळीत आहे बघा, तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. हे वाक्य आहे ना, त्यात एक तपोवन शब्द आहे का, तपोवन बघितला तुम्ही. तर तपोवन म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला. तपोवन ही अशी भूमी आहे ज्या भूमीमध्ये तपस्वी म्हणजे ऋषीमुनी. तपस्वी म्हणजे काय बघा, हा अर्थ तुम्हाला गायडात वगैरे दिलेला नाही. तपोभूमी म्हणजे तपोवन असं काहीतरी फक्त त्याचा अर्थ 2 शब्दात दिले असेल. मी आज तुम्हाला परफेक्ट अर्थ सांगतो त्याचा. तपोवन कशाला म्हणायचं. आणि पुढे एक शब्द आहे बघा, उपनिषद कशाला म्हणायचं. या 2 शब्दाचा अर्थ मी परफेक्ट सांगणार, तो तुम्ही असा टिपून घ्यायचा. म्हणलं कविता शिकवायला फार जाडी म्हणजे फार अवघड नसतं. शब्द कळले ना, काही अवघड नसतं. बघा तपोवन मी सांगतोय, ही तपस्वी लोकांची ही भूमी आहे. आता तपस्वी लोकांची भूमी म्हणजे काय माहीत आहे, ज्या ठिकाणी शेवटचं ज्ञान किंवा त्याला अंतिम ज्ञानप्राप्ती असं म्हणतात. अंतिम ज्ञानप्राप्ती करण्यासाठी आपल्या भारतातल्या आपल्या संस्कृतीत होऊन गेलेले जे ऋषीमुनी आहेत, त्या ऋषीमुनींनी ज्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली आणि अंतिम ज्ञान मिळवलं. आता अंतिम ज्ञान हा शब्द काय मी तुम्हाला या वयामध्ये सांगू शकणार नाही, तो शब्द होणार म्हणजे शब्दबद्ध होणार नाही. अंतिम ज्ञान म्हणजे जीवनाचा सार म्हणा. थोडक्यात मी सांगतो, तो तुम्हाला जसं मोठं होत जाल ना, तुम्ही प्रगल्भ होत जाल ना, तुमची विचारसरणी वाढत जाईल ना, प्रगल्भ होत जाईल ना, तसं तुम्हाला कळत जाईल. म्हणजे अंतिम ज्ञानप्राप्ती करण्यासाठी ऋषीमुनी पूर्वी तप करण्यासाठी वनात जायचे आणि तपाला बसायचे, तपश्चर्या करायला बसायचे. मग त्यांना अंतिम ज्ञानाची प्राप्ती व्हायची, अंतिम ज्ञान प्राप्त व्हायचं. आणि मग अंतिम ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो जीवनाचा सार ते समाजासमोर सत्संगांच्या स्वरूपात मांडायचे, लोकांना सांगायचे. कोण भारूड करायचं, कोण कीर्तन करायचं, कोण काय करायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं. हे एकमेव माध्यम होतं.
आणि अशा पद्धतीनं आपली संस्कृती ज्या ऋषीमुनींच्या माध्यमातून उदयाला आली, ज्या ऋषीमुनींनी आपली संस्कृती उदयाला आणली, तपश्चर्या केली, अंतिम ज्ञान प्राप्त केलं, जीवनाचा सार मिळवला, समजला आणि तो समाजापुढे मांडला, अशी जी भूमी आहे, ज्या भूमीमध्ये तपश्चर्या करण्यासाठी ऋषीमुनी गेले, ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, अशी जी भूमी आहे त्या भूमीला म्हणायचं तपोवन, तप करण्याची भूमी. कोण तप करायला गेलं? तपस्वी. तपस्वी म्हणजे ऋषीमुनी. ऋषीमुनी म्हणजे अंतिम ज्ञान प्राप्त करणारा व्यक्ती, ज्याला जीवनाचा सार कळते की भारतीय संस्कृती ज्यांनी निर्माण केली. कळालं तुम्हाला तपोवन म्हणजे काय आहे? नक्की कळाले सर्वांना बाळांनो? तपोवन या शब्दाचा अर्थ कळणं फार महत्त्वाचं आहे. आता दुसरा शब्द सांगतो तुम्हाला, नीट टिपून घ्यायचा, नीट डोक्यात घुसवून घ्यायचा, असा घुसला पाहिजे. फक्त माझा आवाज कानावरती, बाकी काही नाही. काय मुलं बघा तिरक्या नजरेने इकडं तिकडं बघतायत, कुणाला खुणवतायत, फक्त आणि फक्त माझ्याकडे लक्ष, बस, अजून काही नाही. आता मी तुम्हाला उपनिषदांचा अर्थ सांगतोय. बघा भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद तुम्ही पाहिले असतील, माहित आहे तुम्हाला? कुणी सांगेल का? पार्थ सांगतोस का बाळा? हे वेद कोणकोणते होते माहित आहे तुम्हाला? आपली भारतीय संस्कृती ज्या वेदाच्या मधून उदयाला आली, पार्थ सांगतोय पण त्याचा ऑडिओ चालू नाही. पार्थ सांग जरा बघू मला. बरोबर आहे, तू एक तरी सांगितलास. मी आता सांगतो ते 4 वेद लक्षात ठेवा, मग उपनिषद कळतील. एक होता ऋग्वेद, दुसरा सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय जीवनाचा सार, आपल्या भारतीय संस्कृतीनं तयार केलेली ही समाज रचना, पूर्वीपासून चालत आलेली आपल्या परंपरा आणि आपलं भारतीय संस्कृती जगात एक वेगळी संस्कृती म्हणून का गणली जाते हे या वेदामधून सांगितलेलं आहे. अत्यंत पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये मोलाचं स्थान असलेल्या, अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या हे वेद आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या 4 वेदांच्या ग्रंथांना जोडून येणारा एक दुसरा वेदांतपर असा ग्रंथ आहे, ज्याला उपनिषद म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय सांगतो आता तुम्हाला? सर्वांचं लक्ष आहे बाळांनो? माझा आवाज सर्वांच्यापर्यंत येतोय? माझा आवाज येतोय का सर्वांच्यापर्यंत? बघा, उपनिषद हा शब्द सांगितला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलेल्या, आपल्या भारतीय संस्कृतीचा सार सांगणाऱ्या 4 वेदांची नावं सांगितली मी. ते 4 वेद होते ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या 4 वेदावरती सर्वसामान्य लोकांना समजेल असा एक ग्रंथ लिहिला गेला. त्या 4 वेदांचं सार सांगणारा एक ग्रंथ आहे. वेदांतपर ग्रंथ असं म्हणतात त्याला. म्हणजे वेदावर लिहिणारा ग्रंथ, त्याला म्हणायचं उपनिषद. काय म्हणायचं त्याला? उपनिषद. कळलं का सर्वांना बाळांनो? नक्की कळलं काय? 2 शब्द न समजण्यासारखे, आणि तुम्हाला बाकी कुणी समजून सांगतील की नाही मला माहीत नाही. हे 2 शब्द तुम्हाला समजले का सांगा. आता मी शीर्षकाकडे वळणार आहे. अजून एक शब्द सांगतो बघा, युगधर्य, नवसूर्य असे 2 शब्द आलेले आहेत बघा. युगधर्याच्या देशा, नवसूर्याच्या देशा, दलित मुक्तीच्या देशा, हरित क्रांतीच्या देशा. या टर्म मी तुम्हाला समजून सांगतो थोड्याशा. मग कविता तुमची तुम्हाला समजायला लागेल, तुम्ही मला शिकवा. पण हे नीट ऐकायचं. नीट ऐकताय ना बाळांनो? लक्ष देताय ना? नाहीतर मी एवढं ओरडण्याचं मग काही अर्थ नाही त्याला. तुम्ही सारे नीट लक्ष देत असाल अशी माझी अपेक्षा आहे. मला शिकवताना ना मुलं अशी माझ्याशी अटॅच झालेली मला लागतात. म्हणजे मी सांगतोय ते शब्द ना शब्द असे टिपतात. पाखरं कसं असा दाना दाना टिपतात. चिमणी दाना टिपताना कधी पाहिले का? चिमणीची एक सुद्धा चिमणीचा प्रयत्न वाया जात नाही. ती चोच मारते दाना घेते, चोच मारते दाना घेते, चोच मारते दाना घेते. माहिती आहे तुम्हाला? तसा मी सांगितलेला शब्द तुम्ही काय करायचा? बुद्धिरूपी चोचीनं असा उचलायचा. एक 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 बस. हे शब्द तुम्हाला कळले ना, तुमच्या एकदा डोक्यात घुसले ना, तुम्ही मला शिकवणार. इतकी सोपी कविता आहे. आता मी तुम्हाला
युगधैर्य म्हणजे काय सांगतो. बघा, भारतीय परंपरा जी आहे ना ती युगेने युगे चालत आलेली आहे. माहिती आहे तुम्हाला, युगेने युगे म्हणजे कळतं ना. असं मानलं जातं, असा दावा केला जातो की सर्वात प्राचीन आणि सर्वात अतिशय जुनी अशी जर कोणती परंपरा आणि कोणती संस्कृती असेल तर ती भारताची संस्कृती. ग्रीक म्हणतात ग्रीकांची संस्कृती सर्वात प्राचीन. पण आता अलीकडे अनेक एड्स म्हणजे अनेक घटक असे सापडलेत आणि सिद्ध झालेले आहे की युगेन युगे चालत आलेली सर्वात प्राचीन अशी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आणि युगेन युगे या संस्कृतीनं, भारतीय संस्कृतीनं, हिंदू संस्कृतीनं म्हणा, अनेक संकटांना तोंड दिलेलं आहे. ही संस्कृती अनेक संकटांना सामोरी गेलेली आहे आणि या संकटाचा सामना करता करता ती उदयाला आलेली आहे. पण अनेक संकट जरी आली, अनेक संकट आली, फार प्रचंड मोठी संकट आली, युगेने युगे संकट आली, प्रत्येक वेळेला मोठमोठी संकट आली, धर्मावरती, हिंदू संस्कृतीवरती अगदी घाला घातला गेला, पण तरीही धैर्य समजणारी, धैर्य मानणारी आणि धैर्य या गुणाला महत्त्व देणारी संस्कृती आहे. भारतानं आजपर्यंत इतकं धैर्य म्हणजे जपलेलं आहे, सांभाळलेलं आहे की अनेक देशांनी, अनेक आक्रांतांनी आपल्या देशावरती आक्रमणं केली, तरीही आपण भारतीय संस्कृतीनं, भारतीय लोकांनी कधीही कुणाचा भूप्रदेश बळकवण्यासाठी किंवा कुणाच्या संस्कृतीला बाधा निर्माण करण्यासाठी एकही आक्रमण केलेलं नाही. इतकं धैर्य आहे आणि ते युगेने युगे आहे, म्हणजे फार पूर्वीपासून आहे, प्राचीन आहे आणि म्हणून युगधैर्याचा हा देश आहे. कळलं बाळांनो, युगधैर्य म्हणजे काय? नक्की कळलं? याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही. वर्ग असता तर मात्र निश्चित तुम्हाला अजून मी याच्यावरती बरंचसं काही सांगू शकलो असतो. वर्गात तरी आपण नंतर घेऊच. आता दुसरा एक शब्द मी सांगला बघा, नवसूर्य. युगधैर्य आणि नवसूर्य हे दोन शब्द ना लिंकड आहेत, असे लिंकड. युगधैर्य म्हणजे काय आणि नवसूर्य. जिथं युगधैर्य आहे ना, युगेने युगे धैर्य राखलेलं आहे, जपलेलं आहे, तिथंच नवसूर्य जन्माला येतात. अशी माणसं उगीच कुठल्याही देशात जन्माला येत नसतात. इथं जन्माला येणारे आंबेडकर जगातली सर्वात मोठी लिखित घटना लिहितात. कळतं तुम्हाला? इथं जन्माला येणारे महात्मा गांधी जगाला अहिंसेचा संदेश देतात. अशा अनेक नवसूर्य जन्माला येण्यापाठीमागची जी प्रेरणा आहे ती आहे युगधैर्य. युगधैर्याच्या देशा, नवसूर्याच्या देशा. आणि या युगधैर्यामुळेच या जगामध्ये, भारतामध्ये, या भारताच्या भूमीमध्ये असे नवसूर्य जन्माला आलेले आहेत. नवसूर्य म्हणजे देशासाठी वाहून घेतलेली माणसं, समर्पित माणसं, समर्पित जीवन जगणारी माणसं, परोपकारी माणसं, जी माणसं देशासाठी जगतात, समाजासाठी जगतात, आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात, समर्पित